शासन या संदर्भात विचार का नाही करत की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजेत। या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे की त्या पकेटामध्ये अवशेष होते, तो उंदीर आपणहून उंदीर घुस काय ते असेल तो आपणहून घुसला होता स्वतःहून की मी आता इच्छेनं पॅकेटमध्ये जातो। ज्या वेळेला ही THR ची प्रोसेस होत असते त्याचा एक साधारणपणे जी मेटल मशिनरी आहे हिची क्लिनिंग होऊन ग्राइंडिंग होऊन मिक्सिंग होऊन जवळपास 169 डिग्री टेम्परेचरवर याची हिटिंग केली जाते, एक्स्ट्रॅक्शन आणि मग पॅकिंग केलं जात असतं। त्यामुळे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आढळणं हे साधारणपणे थोडं अवघड असतं, पण त्या संदर्भातली जी समिती आहे ती हे करून त्यामध्ये निश्चितपणाने जे घोषित म्हणजे दोषी कोण आहे हे त्या समितीच्या माध्यमातून पुढे येणार आहे। पण मला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांना इतकं सांगायचं की ही पाकिटं वाटपाच्या आधीच अंगणवाडी सेविकेच्या ती निदर्शनास आली आणि त्यामुळे ही कोणापर्यंत अशा पद्धतीचं पोहोचली नाही, ती दक्षता अंगणवाडी सेविका आणि यंत्रणेने निश्चितपणाने दाखवली। मंत्री महोदया एकच मिनिट मंत्री महोदया, हा जो विषय आहे हा शेवटी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे, त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे। वारंवार प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते। आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड सप्लाईजचे त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कंत्राटदाराला देतो, त्याच्यावरती कुठचाही निर्बंध नसतो, त्याला त्याच्या रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते। आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किंमत असते, तो काळजी घेतो। तर शासन या संदर्भात विचार का नाही करत की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजेत। या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे। हे खरं आहे की त्या पकेटामध्ये अवशेष होते, तो उंदीर आपणहून उंदीर घुस काय ते असेल तो आपणहून घुसला होता स्वतःहून की मी आता इच्छेनं पॅकेटमध्ये जातो असं म्हटलं होतं काय उंदरांनी घुसीनी? हे जे सांगलं जातं याचं उत्तर जे आहे म्हणजे तुम्ही विचार करा। आणि 2 ठिकाणी लॅबमध्ये नमुने पाठवल्यावर ते चक्क नकार देतात। या दोन्ही लॅब पुण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या, अशी कशी हिंमत होते त्यांची? म्हणजे याच्यात काय समजायचं? दोन्ही लॅबनी नकार देणं त्याच्या मागचा उद्देश काय? मग ते लॅब कार्यवाहीस पात्र आहेत का? सरकार त्यांच्यावर कारवाई करेल का? कारण शासनाच्या लॅब आहे, असे नमुने न तपासता आम्ही स्वीकारू शकत नाही, आम्हाला मान्य नाही, आम्ही करू शकत नाही वगैरे कसं म्हणू शकतात? आणि तुमच्याकडे काही पर्याय तर नाहीच आहे आता। या 2 लॅब मुंबईची